प्रसाद नावातच टॅलेंट आहे या विधानाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. हे कधी ना कधीतरी होणार होतं. अहो चला ना, हे काय तुम्ही आवरलं नाही अजून? चला आपल्याला केतकीकडे जायचंय ना, चला अंबरनाथला. अगं ते जरा थोडस आज मला काही कारण चालणार नाही अजिबात. मी तुम्हाला 3 महिने आधी तारीख दिली होती केतकीचा साखरपुडा लिहून ठेवायचं सांगितलं होतं ना डायरीत. आता नाही कुरकुर करायची. चला. अगं नाही, मला तू तारीख दिली होतीस, मी कुठे नाही म्हणतोय. अरे पण तिकडे ती माहेर तुझ्या बोर करतात यार जाम. अरे तुझे ते वडील आहेत ना सासरे, ते जाम बोर करतात यार मला. सगळ्या चाळीला घेऊन येतात गा मी गेलो की घरी. असं काय करता? अख्ख्या चाळीला कौतुकाने सांगतात माझा जावई कॉमेडी स्टार, सुपरस्टार, टेलिव्हिजन स्टार, माझा जावई. किती कौतुक आहे त्यांना. अरे पण त्यानंतर ते सगळ्यांना सांगतात आता हा जावई बापू, हा आता डोरबेलचा आवाज काढा काढा, आता कुमार सानूचा आवाज काढा. मी काय काढायचा आवाज? आणि काढ म्हटल्यावर मी आवाज काढायचा? मी त्यांचं माकड आहे? मोठे गोस्वामींनी सांगितलं की काढताना हो की नाही? हो की नाही? मुद्दा असा नाहीये, मुद्दा मला तिथे पैसे मिळतात. अच्छा, म्हणजे आता माझ्या माहेरच्या लोकांनी तुम्हाला पैसे द्यायचे? नाही पाकिट भरायचं तुमच्या नावाचं. नाही ग, मुद्दा तो नाहीये ग. तुझे कसं सांगू यार, आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली, बरोबर की नाही? तुझ्यात काही फरक नाही पडला गोष्ट? एक मिनिट, जाता जाता तुम्ही माझं झुडूप का मारलात? नाही, समोर होतीस म्हणून मी झुडूप. एक मिनिट, हे बघ, मुद्दा तो नाही आहे, मुद्दा पुढचा आहे. आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली, 8 वर्ष तुझे बाबा कधी भेटलो नक्की? हा जावई बापू 5 रुपयात दुधी भोपळा, हा एकच जोक सांगतात ग. 8 वर्ष हा काही हलवा, हा जोक आहे. 5 रुपयात दुधी हलवा हा जोक सांगतात ग. हा काही जोक आहे का? एकाच जोकवर किती दुधी हलवायचा मी? कंटाळा येतो ग, एका जोकवर किती हसायचं मी? त्यात काय, तुमच्या त्याच जोकवर नाही लोक हसत किती वेळा. हे वेगळं आहे. मुद्दा असा आहे, मुद्दा असा आहे, तुझे बाबा बोर करतात ग. काय म्हणाला? तुझे बाबा बोर करतात ग. पुन्हा एकदा बोला. तुझे बाबा बोर करतात ग. लाज नाही वाटत का? लाज नाही वाटत? 2-2दा वाक्य माझ्या तोंडासमोर बोलते, तुम्हाला लाज नाही वाटत? अरे तूच मला सांगितलंस म्हणाला म्हणून मी म्हटलं. अच्छा, म्हणजे माझे बाबा तुम्हाला बोर करतात? माझे बाबा तुम्हाला बोर करतात, मग तुमची आई काय बाल्याडान्स नसते माझ्यासोबत? बाल्याडान्स नसून मला एंटरटेन करते? अगं नाही, मुद्दा तो नाहीच आहे, तू मुद्दा वेगळा काहीतरी घेतेस. मला मुद्दा कळलाय. ठीक आहे, जवळ नका, एक मिनिट जवळ नाही, मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. अच्छा, म्हणजे मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना माझी हजेरी लावायची आणि तुम्हाला आमच्या माहेरच्या कार्याला यायचं रे, असंच ना? नाही, मुद्दा तो नाही आहे. हाच आहे ना? तसं नाही, काही कौतुक नाही तुम्हाला बायकोच. मी फायनली तुला सांगतो, मी येत नाहीये तुझ्या माहेरी. काय का? सरळ सांगा ना, यायचं नाहीये म्हणून सरळ सांगा. त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण हे आहे की मला सकाळपासून थोडंसं मला थोडंसं गरगरत सुद्धा आहे आणि अंगात थोडंसं कणकण आहे माझ्या. अधिकारी बोलत तुम्ही? हा, मी सकाळपासून थोडंसं मला झालेलं आहे ते. असं कसं? आता औषध घेतले का? डॉक्टरला फोन करू का? नाही, इथे बसा तुम्ही, डॉक्टरला बोलू का? मी सकाळी फोन केला होता डॉक्टरांना, तर त्यांनी दिले मला थोडंसं. आय एम ओके, तसं काय हे नाहीये, थोडंसं ओके ओके. काही प्रॉब्लेम काय? तिकडे आल्यावर माझं इन्फेक्शन दुसऱ्यांना व्हायला नको एवढीच माझी इच्छा आहे. सध्या माहिती ना वातावरण कसं आहे ते. पण मग तुम्ही अधिकारी मला सांगितलं. बरोबर आहे, तुम्ही अशा अवस्थेत जाणं बरोबरच नाही. मी नाही गेले तर बरोबर नाही. बरं, तू एकटी जातेस का मग? जावं तर लागेलच, पण तुम्ही तुमची काळजी घ्याल ना? मी घेतो, काही काळजी करू नकोस, मी आहे ना, काहीच टेन्शन नाहीये मला. फक्त काय, मी आलोच तो, माझी इच्छा आहे, पण माझी कशी बरं तुम्ही जवळ नका येऊ. तुम्ही एक काम करा, तुम्ही बेडरूम मध्ये जा. नाही, तुम्ही लांबून जाशे, मला इन्फेक्शन होईल. नाही, तुम्ही लांब आणि घराबाहेर पडू नका, कळलं का? मी निघतेय. हो, घर 1 मिनिट थांबा जरा, फोन वाजतोय. घराबाहेर जाऊ नका अजिबात, मी तुम्हाला सांगून ठेवते. हा दिव्या, हॅलो. हा दिव्या बोल ग. हे काय निघालेचे मी? हो ना, हो. हे काय पडतेचे घराबाहेर? हो. नाही ग, हे नाही येते. नाही ना ग, नाही काम नाही ग, जरासा खोकला झालाय त्यांना. बसा ना. काय नाही, नॉर्मल आहे का खोकला? नाही, ते आता ते तसं झालंय, तसं काही नाही झालंय, नॉर्मल खोकला झालाय. हो हो,
हा हो. बरं मी काय म्हणते ऐक ना, आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे हो बासुंदीची पार्टी हो. नाही ग बरोबर आहे ना, हे साडू हे यांचे जे बसणार, मग आपण काय करायचं नाही का, मग हे 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 बसल्यावर काय करायचं आपण, म्हणून मग आपलं ठरलंय तसंच करू, आपण बासुंदीची पार्टी करूया. मग सोडते की काय, मग काय जा चल ठेवते. हा चल निघाले. हो ग हो, यांना सांगते जरा काळजी घ्या म्हणून निघते. हो चल चल बाय बाय. अहो हा विशू, ते आता काय म्हणालीस तू फोनवर, ते साडू पार्टी करणार काय म्हणालीस? हे बबिताचे नवरा. हा बबिताचा तो नाही का राकेश असतो तो, इथे स्कॉच बीचच्या बाटल्या आणल्या, ते त्यांचे तिथे बसणार आहेत. मग म्हटलं आम्ही का बाई, आम्ही पण बसणार, आम्ही पण आमची पार्टी ठरवली, बासुंदीची पार्टी करू म्हटलं. मग काय सोडते की काय. विशू मी जर नाही आलो तर वाईट वाटेल ना तुमच्या घरच्यांना? म्हणजे काय हो, किती वाईट वाटेल माहितीये सगळ्यांना. मग तुम्ही आले तर कसं सगळ्यांचे आवाज बिवाज काढताना, त्यामुळे वेळ जातो. आता काय करायचं लोकांनी. मग पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बरं नाहीये. हा बरं नाही, तुम्ही आराम करा, काही हरकत नाही. मी सगळ्यांना समजावून सांगते ना. नाही विशू, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, या माझ्या छोट्या मोठ्या आजारांमुळे ना मोठी मोठी नाते आहेत ना माझी, ही कमकुवत करतोय मी. म्हणजे असं मला जाणीव झाली आहे त्याची. तुमची प्रकृती सध्या कमकुवत आहे ते बघा. नाही मी येतो तुझ्या बरोबर, मला असं वाटतं. मी तुम्ही आजारी आहात ना? अगं आजार नाहीये, एवढा काही नाहीये आजार, आय एम ओके. आणि हे तुला सांगू का, आजार आहे ना क्षणिक आहे, नाती आयुष्यभर पूर्ण आहेत आपल्याला. लक्षात आलं का? तर त्याचा असं बाऊ नाही का, आय एम ओके. मगापासून तू बघतेस मला खोकला आला का, इथे बसलो इथे खोकला नाही आला, आय एम ओके, परफेक्टली ऑल राईट, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके मी येतो तुझ्या बरोबर. अगदी नक्की येतो, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं सांगताय ना? अगं हो खरंच सांगतोय, मस्करी नाही मस्करी करत नाही. फक्त त्या याला सांग, राकेश येणार आहे ना? नाही राकेश आहे ना तो, राकेश त्याला सांग की म्हणजे मला फोर्स करू नको जास्त. कारण मी कसं एक, आणि ते पण औषध म्हणून गरम पाण्यातून, मला तुला माहितीये आपलं तसं काही नाही. माहितीये मला, माहितीये. बरं साखरपुड्याला हा कुर्ता चालेल ना तुम्हाला? हा बघा. ब्रँड कुठला मला सांग. काय ब्रँड काय मला विचारतेस तू ठराव ना, त्याप्रमाणे मी कुर्ता घालेन. मी येतो म्हटलं ना, चल मी आता तयारी करतो. आईला खूप बरं वाटेल हो, आईला खूप बरं वाटतं. प्रेमळ बाई आहे ग तुझी आई, म्हणजे खूप आनंदून जाईल. तुम्ही येणार नाही ते म्हटलं, येणार म्हटलं तिला किती आनंद. खरंच खरंच सारखी म्हणत असते. अहो तुमचा फोन वाजतोय बघा जरा. हॅलो. हा अरे समय येतोयस ना आज? कुठे म्हणजे? अरे पार्टीला. अरे असं काय विसरलास, आज पॅडीचा बर्थडे आहे. पॅडीचा बर्थडे? पार्टी करायला भेटणार होतो MHJ हॉटेलमध्ये. MHJ हॉटेल? त्यांनी हॉटेल पण उघडलं आता. हा आता 15 दिवस शूटिंग नाही म्हटल्यावर काय केलं, टाकलं हॉटेल. कसली पार्टी? अरे पॅडीचा बर्थडे. बघ समय, आता कारण देऊ नको, तू ये, मला माहिती नाही. फुल धमाल करूया, फुल मजा करूया. काय सांगतोस? पहाटेपर्यंत दंगा घालूया. पहाटे एकदा का गौरवचं वेटर बरोबर भांडण झालं आणि वेटरने गौरवला मारलं, मग आपण निघूया. ओके मला माहिती नाही, येतो. ठीक आहे ओके चल. साडूची पार्टी, मित्रांची पार्टी. साडूची पार्टी, मित्रांची. साडूची पार्टी, मित्रांची पार्टी. साडूची पार्टी, मित्रांची पार्टी. बघते काय तू? बघते काय? खुन्नस देते तू, खुन्नस देते. दे खुन्नस दे. दे खुन्नस दे. मी आता मोकळा झालोय, मोकळा. मला डिवोर्स मिळालाय. दे. काय घर असता तू मस्त काय चाललाय? काय डिवोर्स मिळाला आता दुपारी, मला डिवोर्स मिळाला. अरे काय सांगतो? फ्री बर्ड नाव, फ्री बर्ड नाव. येस. खूप त्रास द्यायचे ना तुला? अरे प्रचंड त्रास द्यायचे, डोक्यात जायचे रे माझ्या, डोक्यात जायचे. माझं पण सेम आहे माहितीये, माझं पण सेम आहे. माझी पण बायको मृण्मयी मला वेळ लागेल. मला काहीतरी सोल्युशन दे. काय हे कसं जमलं? सोल्युशन काय, डिवोर्स देऊन टाकायचा. हे टोकाचं सांगतोयस तू? अरे टोकावरून ढकलून द्यायचं. बायकोला नाही रे, आपलं दुःख. तुझं तरी एवढंच रे, माझं केवढं दुःख आहे ते मी स्वतः ढुकलून दिले. टेन्शन घेऊ नको. मला काही माझे कार्ड आहे ना, हे कार्ड आहे. या वकिलाला फोन कर. चेहरा बघितला ना तरी तुला देऊ. सुव्रा, अरे
नमस्कार. चौगले काका नमस्कार. अरे काकू नमस्कार करते. तू कुठे चालला कुठे रे? तुला काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा सांगितलं होतं ना? माझी चालू असलेली डेली सोप बंद केली, कुकर फुटलाय. तो कोणी बंद करायचा? फोन कर. तो कोणी बंद करायचा? अरे 4थी शिट्टी झाली वाटतं. 4थी शिट्टी कशी होणार? कुकर फुटलाय. हो तेच बघतो मी. अरे नक्की जा. 4थी शिट्टी कशी होणार? नक्की जा. वकिलाकडे नक्की जा रे. I'm a free bird now. I'm a free bird. केवढा आहे हा गाऊन? अख्खा गोल्फ कोर्स मावेल ह्याच्यात. एवढा गाऊन आहे. चले चान्ने. लुक ॲट मी. मोठी कशाला दुधाची तहान ताकावर कशाला बघवतोयस? इथं उभी आहे मी. बोल ना, काय बोलायचं ते बोल. आज आपला डिवोर्स झालाय. तू का आलीस इकडे? मी काही जुन्या संबंधांवर फुंकर वगैरे मारायला आलेली नाहीये. माझा चार्जर राहिलाय, तो न्यायला आली. घे तुझा चार्जर घे आणि तुझं पुढचं आयुष्य चार्ज कर. करणारच आहे. तुझ्यावर काय अवलंबून नाहीये, कळलं? बाजूला हो. शी काय घर केले. अरे 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 कुठं पडले चड्डी, कुठे मोजे, कुठे ते बूट. नुसता पसारा उकिरडा करून ठेवलाय. दारू. तुला काय करायचंय आता? आणि मी का गोळा करतोय? तुझा माझा काही संबंध? हे बघ मोजा तिकडे टाकला, बूट इकडे ठेवला. नाव से बूट उचल. नाव बूट उचल. नाव बूट उचल. तो बूट ज्या सोफ्यावर ठेवलायस ना, तो सोफा माझ्या मालकीचा आहे. माझ्या बाबांनी दिलाय. बूट उचल. सॉरी. मी का उचलू? हे घर माझं आहे. हा सोफा आहे ना माझ्या घरात आहे. माझ्या बोटाला स्पर्श न करता सोफा घेऊन जायचा. सकाळी टेम्पो येणार आहे. आता माझ्या समोर आलाय तो कोण आहे? बॉडी शेमिंगचे विनोद करायचे नाही तर खटला भरेन तुझ्यावर, कळलं ना? शहाणपणा करायचं नाही. फालतू विनोद करतोय माझ्यावर. एक मिनिट. माझं ऍड ऑन कार्ड तुला दिलं होतं ना? कार्ड दे मला परत. क्रेडिट कार्ड दे परत. लवकर दे. हा देते. हे घे. अरे किती खरेदी केलीस? स्वाईप करून करून एवढं झालं? हे क्रेडिट कार्ड आहे माझं. तुला लाज नाही वाटत? तुला कोर्टात सांगता नाही आलं हे क्रेडिट कार्ड राहिलंय तुझ्याकडे? ते मग कोर्टात जज समोर मागायचं होतं ना माझं क्रेडिट कार्ड. तू नाही मागितलं. तुझा हलगर्जीपणा नडला. मी काय करू? मी एक वेळ विसरलो. तुला मला आठवण नाही करून देता येत का? काय संबंध आपला? डिवोर्स झालाय ना आपला. संबंध काय तुझा आणि माझा? अरे पण नैतिकता नावाचा प्रकार असतो की नाही? एक मिनिट. माझ्या विरोधात जेव्हा कोर्टात उभा राहिलास ना, तेव्हाच आपली नैतिकता संपली, कळलं ना? कुठल्या खालच्या थराचे तू माझ्यावर आरोप केलेस तुझ्या लक्षात आहेत? काय? माझं आमच्या ऑफिसच्या स्टेनो बरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. माझ्यावर आरोप केलेस? आहेत. विशू माझ्यावर? हो. अगं तो जज साहेब सुद्धा. हे बघा आता भंकस नको. सिरियस चाललंय सगळं आता. तो पट्टेवाला सुद्धा उभा असताना हिसको क्या पटेगी असं म्हणाला. आणि किती किती नाटकं केलीस, किती खोटाडेपणा केलास. कसले खोटे आरोप? कसले खोटे आरोप? सांग ना मला. काय खोटं बोलले मी? अच्छा म्हणजे तुला लक्षात नाही येत? काय? ओ माय गॉड. ओह माय गॉड. टेल मी द ट्रुथ. हो हो हो. लांब लांब. हे बघ दाखव. अख्खा सीन करून दाखव. तुझ्या नावाचा कोर्टात पुकारा झाला. विशाखा चौगुले हाजीर हो. त्याच्यानंतर तू आलीस गेट मधून. ओय मम्मा. एक मिनिट. मी कधीही असं चालत नाही, कळलं ना? तू उगाच वाढवून सांगतोय सगळं, कळलं ना? माझ्या चालण्यावर अख्खी जनता फिदाय, कळलं? बोलायचं नाही. हे अतिशयोक्ती तू करतोस, कळलं ना? आणि
तुझ्या आईची काय चाल आहे रे, माझ्या चालीवर बोलतोस. माझ्या आईचं काढतेस तू? हो. माझ्या आईचं काढतेस? तुझे बाबा कसे चालतात? काय? सोडा वॉटरचा असं लावलाय चष्मा त्यांनी आणि कोर्टे कुठे कोर्टे कुठे अशी पावलं कधी कोण टाकतं? अशी पावलं कोण टाकतं तुझे बाबा? ती तुझी मावस बहीण सुमा कशी नाचली होती त्या बबिताच्या लग्नात. चने के खेत में, हा सणाच असतो चने के खेत में. हे अशी चने के खेत गाईचं दूध काढते असं वाटत होतं. असं चने के खेत में असं. माझ्या खानदानाबद्दल बोलायचं नाही हा. अरे तुझा मामा कसा नाचत होता आपल्या लग्नात? हा नाच आहे. तुझी आजी कशी नाचली? माझी आजी असे पाय लटपटत अशी मध्ये बघी आली आणि हुड हुड करायला गेली. झालं कासुटा दिसतला. सगळा तमाशा झाला बर लग्नात. माझ्या आजीचं बाहेर काढायचं नाही सांगून देतोय. काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट, तुझ्या आजोबांनी काय केलं बघ? काय केलं? स्टँडअप कॉमेडी करायला गेले आणि कुठला जोक मारला त्यांनी? पेन द्या, ढिंग टाक, हे घ्या पेन. फालतू जोक मारला हा त्यांनी. बरा होता कळलं? फालतू जोक बरा मारला. होता. अरे आजोबा सोड, तुझा दूधवाला कसा येतो? दूध हे दूध असा येतो 5 वाजता सकाळी दूधवाला तुझा. आणि तुझा इस्त्रीवाला कसा येतो? भैया साफ कपडा है, भैया साफ कपडा है. सायकल वर खाली उतरला असं वाटतच नाही त्याला. अरे तुझी स्टेला नावाची कुत्री कशी भुंकते ते बघ. तिचा मग तुझा बंड्या कसा भुंकतो? भाऊ भाऊ. माझ्याकडे कुत्राच नाही. बंड्यामध्ये तुझा भाऊ. नियम नाही बदलायचे. भाऊ तर भाऊ, कुत्रा तर कुत्रा, मध्ये कुत्रा नाही घालायचं सांगून ठेवतोय. माझ्या दादाबद्दल काही बोलायचं नाही. तू पण बोलायचं रे, कळलं रे? दादाबद्दल काय? तुझ्या त्या दादाची लेक आहे ना 3 महिन्याची, तिच्याबद्दल पण बोलेन. कसं रडते ती? 3 महिन्याचं लेकरू असं रडतंय असं. अरे तुझी लहान बहीण आहे ना, तिचं 1 महिन्याचं लेकरू आहे, रडतच नाही. आता बोल. तू म्हणजे तू पण आहेस नालायक हलकट. 1 नंबरचा माकड आहेस तू. माकड. तू पण माकड. तुझे पूर्वज सगळे माकड होते. तुझे पूर्वज गेंडे होते. तुझ्या पूर्वजांचे माकडच मारले पाहिजे. तुझ्या पूर्वजांचे गेंडेच मारले पाहिजे. जास्त बोलू नकोस तू. घुबडा, वटवा गुळा तू असते. तू आहेस. तोंड सांभाळून बोल, कळलं ना? शानपणा करतोय वाच. वाटते ते बोलतो. गेंडे म्हणे, मला बोलते नालायक हलकटपणाच कळस. सोफ्यावर न उठ. तो माझा सोफा आहे. उठ. सॉरी. उठ. मी का उठू? हे माझं घर आहे, मी इथेच बसणार. सोफा माझ्या घरात आहे, तो हलव. आई शपथ. माझा सोफा सांगू ठेवतो माझ्या नात. दार उघड आता. पडले माझं खेट. बायको नाही मी तुझी, काय संबंध आपला? चौगले एवढं चौगले काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुमचं? तुमच्या चपला आमच्या दारात कशाला आहेत? दिलाय ना स्टँड तुम्हाला ठेवायला, मग त्याच्यात ठेवा ना चपला. आमच्या समोर कशाला त्या चपलांचा ढीग? आमचे हे ऑफिस मधनं येतात, ढीग बघतात, पाहुणे आले असं म्हणून निघून जातात. 1 मिनिटाच्या चपला उचलून टाकायच्या, नाही तर माझ्यासारखी वाईट बाई नाहीये. उचला चपला. हो. परस्त्री तुझ्या नवऱ्याला अदवा बोलून जाते आणि तू ऐकलंस आता? उत्तर दे तिला, उत्तर दे. गो नाव. सॉरी, मी का उत्तर देऊ? माझा काय संबंध? आपला तर डिवोर्स झालाय. आपलं आपण नंतर निस्तरू पर्सनल, कळलं? आत्ताच्या आत्ता उत्तर दे. सॉरी, हात नाही लावायचा. मी नाही उत्तर देणार. तुझ्या बरोबर ती भांडली ना, तू तुझं बघ. मला बोलून आउट आउट. चौगुले काय चाललंय तुमचं? चपला का नाही अजून उचलल्या गेल्या तिथनं? हे बघा सुहास भाऊ, सुहास वहिनी, सुहास वहिनी, मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मी असा बोलतोय. एकदा माझी बायको बोलायला लागली तर मग बघा. चौगुले, त्या ढलगज भवानीची भीती घालू नका मला. भेट नाही मी तुमच्या बायको. ढालगज कुणाला म्हणतेस का? टवळे कोणाला म्हणतेस? मी ढालगज? शाणी सांगते आहेत आमच्या चपला तुझ्या दारात. काय करणारच का टवळे?
ये रे मेरा पहिलवान. कॅमेरा आहे. ओके, कॅमेरा आहे, सगळी प्रॉपर्टी वगैरे ठेवलेली आहे. तर आज आपल्याला आपल्या फिल्मचा पहिला सीन शूट करायचा आहे. ओके सर, हा सीन झाला की पॅकअप ना? अगं सुरू होऊ दे ना आधी. आधीच कसं पॅकअप करतेस तू? हा एनिवे, तर तुझं या फिल्म मध्ये नाव, तू हिरोईन आहेस, तुझं नाव आहे संजना. संजना? हा. नाही, संजना खूपच बोर आहे सर, संजना नको. मला ना किरण आवडेल, किरण. काय ना, स्क्रिप्ट लिहिलेली आहे संजनाची, कळलं का? पण त्यामुळे तू मनातल्या मनात किरण म्हण आणि संजना घ्यावं लागेल नाव. कळलं तुला? मला पण आवडते किरण. हा, मग तुझं नाव किरण ठेवायचं का? असं नाही चालणार रे बाबा, असं नाही चालणार. ठीक आहे, जे तुझं ठेवलेलं आहे तेच नाव आम्हाला ठेवावं लागेल. ओके, तर मी आता सीन तुम्हाला समजून सांगतो. एक छोटासा सीन आहे. हा, जरा मी नक्की कसा उभा आहे? म्हणजे मी रिलॅक्स्ड उभा आहे का टेन्शन मध्ये आहे का मला पाठ दुखतीये, काय झालंय? नाही, एवढं नाहीये, तू जनरल उभा आहेस. नाही म्हणजे मला प्रोसेस, माझी मेथड तशी आहे. अच्छा, नाही एवढं नाही ठरलंय माझं, असं म्हणजे उभा आहे असं एवढंच ठरलेलं आहे. तर तू जनरल एक उभा आहेस. ओके, हा, आणि एक गुंड येणार आहे. तो आता येणार आहे ना, तो गुंड. हा, तर तो येईल आणि जेव्हा सीन सुरू होईल त्यावेळेला तो बंदूक जी असते. एक मिनिट, बंदूक कुठली आहे? म्हणजे जर्मन आहे का रशियन आहे? त्यांनी काय फरक पडणार आहे? म्हणजे जर्मन असेल तर ओ गॉड जर्मन असं काही म्हणणं वगैरे आहेस का? ती मारल्यावर माणूस मरतो एवढंच आहे ना. जर्मन असेल की ठप असा मरीन, रशियन असेल तर ठप असा मरीन. अच्छा, असं आहे, म्हणजे त्याचाही तुझा अभ्यास झालेला आहे? नाही, माझी प्रोसेस तशी आहे. प्रोसेस आहे. हा, असं येतं ते आत. लकी मध्ये अंगावर एकही कपडा नव्हता, तेव्हा कुठे गेली होती प्रोसेस? तेव्हा तू दिग्दर्शकाला विचारलंस का माझ्या अंगावर कपडे का नाही आहेत म्हणून? फक्त एक टायर होता रे, अख्खं आयुष्य त्या टायर मध्ये होतं तुझं. आठवतंय ना तुला? तेव्हा ही मेथड ऍक्टिंग कुठे गेली होती मला सांग. त्या पिक्चर मध्ये तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीत, नाही का? हा, तर आता एक काम करा, तुम्ही आता इथून जा. हा, तुमचे हे जे कपडे ना प्रोडक्शनचे ते काढा आणि स्वतःचे असतील ना घरगुती व्हॅनिटीत लावलेले ते घाला आणि सन्मान. नाही सर, मी मेथड ऍक्टर आहे, मला हे कपडे घालून झोपायला लागेल, त्याशिवाय फील नाही येणार मला. हरकत नाही, तुम्ही हेच कपडे घालून जा. हा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सन्मानाने जा आणि समोर बसा आणि पंचला हसा. या तुम्ही या. प्रोडक्शन मॅनेजर कुठे भेटतील? हा, ते तिकडेच आहे. हा, नाही, कन्व्हिन्स घ्यायचा ना. जेवायचे पण पैसे घेऊ त्यांच्याकडे. जेवायचे पण, आणि मला पण हवाय. हो, मला चांगले वाटते ते. किसको बोलाय तू? हा, कोण आहे ते? यांच्याबरोबर मी पिक्चर करू? यांच्याबरोबर करू? दुसरा ऑप्शन आहेत का आपल्याकडे की आता पॅकअप करायचं, स्क्रिप्ट संपलं म्हणून थांबायचं? असं नाही सर, आहे ना, मी बोलवलंय. बोलवते ना लवकर. बोलवतो. ओ प्लीज या 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 या. सर, ह्या मालू आहेत, संजनाच्या रोलसाठी आलेत. तो बघ अरे संजना आपल्या चित्रपटाच्या हिरोईनचं नाव आहे, किल्ल्याचं नाव नाहीये. अरे हे काय घेऊन आलायस तू? हो सर, त्या प्रश्न नाही विचारणार, तुम्ही म्हणाल तसं करेल. हा, आणि कसं आहे, तिचे बाबा आहेत ना, आपल्या फिल्मसाठी फंडिंग करणार आहे. काय सांगतो? हॅलो, काय? हॅलो मालूताई, नमस्कार. इथे तुम्ही हिरोईनच्या रोलसाठी आलेला आहात. हा, म्हणजे काही काम नीट कराल ना? हा, म्हणजे याआधी काय काय केलेलं आहे? आंघोळ केले. नाही, ते नाही म्हणत आहे मी. तुम्ही याआधी काही सिनेमात, चित्रपटात वगैरे काम केलेलं आहे का? काही काम म्हणजे माझा मंगळागौरीचा ग्रुप आहे. आम्ही 12 जणी मिळून मंगळागौरी सादर करतो. तुझी आई मोठी का माझी आई? थांबा. 12 जणींचा ग्रुप डान्स नका करू माझ्यासमोर. इथे आपण हे जे ना शूटिंग आहे चित्रपटाचं, त्यासाठी जमलेलो आहोत, कळलं का? हा, अरे हा कोण आहे? अरे हा अजिबात हसत नाही. याचं नाव दशरथ आहे का? सर, त्याचं नाव बळी आहे, बळी. हा बळी आहे? अरे आता नुकता 2-3 जणांचा बळी घेऊन आला का वाटतोय? हरकत नाही. हे बघा, आपण आता चित्रपटाचं शूटिंग सुरू करायचं आहे. त्याआधी मी माझी ओळख करून देतो. मी या चित्रपटाचा दिग्दर्शक, अभिनेता समीर ओबेरॉय. आम्ही ओळखतो तुम्हाला. Really? समीर बाबूराव. बाबूराव.
बाबूराव नाही, समीर ओबेरॉय. हा सर सर, तुमच्या घरी मंगळागौरीचे कार्यक्रम लागले तर मला बोलवा मी. हो नका करू, हो नका करू, हे नका करू, हे इथे शूटिंग आहे, हे फुफू असं नका करू, ते नका करू, हे नका करू, हे नका करू, नाही करायचं, इथे शूटिंग आहे नाही का? नाहीच का? नाही हरकत नाही. तर इथे शूटिंग आहे, तर मी तुम्हाला पुन्हा सीन समजून सांगतो. हे आमचे कॅमेरामन आहेत निखिल बने. तर सीन असा आहे की मी या चित्रपटाचा हिरो आहे. हा हसला का आता? नाही ना. हे बघा, तुम्ही हसला असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसलेला आहात नाही का? नाहीच का? हरकत नाही. मी आता सीन समजून सांगतो. तर तुमचं नाव संजना आहे, हा गुंड आहे, कळलं का? ही बने बंदूक दे उसको. हा सीन सुरू होतो तेव्हा ही बंदूक त्याच्या हातात आहे आणि ह्यानी बंदूक माझ्या इथे लावलेली आहे कपाळाला. आता नाही लावायची, जरा वेळ घे ना, आधी सीन समजून सांगू दे. तर काय आहे, यांनी माझ्याकडे बंदूक अशी इथे लावलेली आहे. ओके, ह्याच्यावर मी तुम्हाला म्हणणार, ती बॅग ठेव समोर. हो, पैशाची बॅग आहे. मी डायलॉग म्हणणार, मी चित्रपटाचा हिरो आहे, मी डायलॉग म्हणणार, संजना पैशाची बॅग दे. ओके, ह्याच्यानंतर मी तुम्हाला इशारा करणार, काठी ठेव. इशारा केल्यावर हे बघा, इशारा करणार, काठीचा इशारा करणार, काठीचा. त्यावर तुम्हाला इशारा समजला म्हणून तुम्ही इशारा करणार आणि तो इशारा झाल्यावर तुम्ही बॅग उचलणार. उचलताना काठी पण उचलणार आणि ह्यानी इथे हात ठेवलाय ना बंदुकीचा, याच्यावर मारणार आणि ह्याच्या हातातली बंदूक खाली पडणार. थांब ना बाबा, थांब ना जरा, आधी थांब ना, सांगू दे, मग घाई करू नकोस. तर ही बंदूक पडली की ही बंदूक मी चपळाईने उचलणार, याच्यावर 2 गोळ्या मारणार, हा खाली पडणार आणि तुम्ही माझ्या मिठीत येणार. लक्षात आलं? मस्त आहे. दिस इज इन. कराल ना तुम्ही नीट? कराल ना? हा, माझी नाही पहिलीच वेळ आहे, मला जरा सांभाळून घ्याल ना. काही टेन्शन घेऊ नका, सवय नाही ना. हो अगदी काही व्यवस्थित होईल, काय टेन्शन नाही. ओके चलो, रेडी? सगळे रेडी? हो सर. ओके, साऊंड, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. हे बघ संजना, हळू कर ना बाबा, हळू कर ना. अरे इथून घालून इथून काढणार आहेस का बंदूक? सगळी शक्ती ह्या बंदुकीत नको अशी एकटावू, थोडीशी अभिनयात पण ठेव, थोडं टॅलेंट तिथे पण वापर. हा चलो, फिर से लेते हैं. चलो रेडी, घे साऊंड, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. संजना पैशाची बॅग दे, पैशाची बॅग दे. प्राजक्ता, आज तरी ते मिस्टर समीर चौगुले येणार आहेत का? नाही येणार आहेत. काय करावं या माणसाचं? कुठे आहेत, कुठे ते? ते परवा फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग आहे म्हणून गेले होते. फॉरेन डेलिगेट्स बरोबर मीटिंग. फॉरेन डेलिगेट्स बरोबर हा मीटिंग करणार? लायकी आहे त्याची. आज ना त्याला टर्मिनेशन लेटरच लिहून देते, येऊ दे त्याला. नको ना मॅडम, जाऊ दे ना, सोडून द्या, जाऊ दे. इट्स ओके, काय चूक झाली, इट्स ओके. प्राजक्ता, तू ना खूप भाबडी आहेस बाळा. तुला ना लोक ओळखताच येत नाहीत राजा. तो काय आहे ना हे तुला नाही माहिती. तुझं ना वा दादा वा एवढाच काय तो संबंध येतो. मी त्याला खूप वर्ष ओळखते, खूप. तुझ्या भाषेत सांगायचं झालं ना, तू सिर्फ उसे जानती है, मैं उसे पहचानती हूँ. बस ते लेटर टाइप कर. नको, जाऊ दे.
हाय. हाय. मिसेस विशाखा सुभेदार आहेत का? हो, पण तुम्ही कोण? मी असा आवाज काढता ना त्याची बायको मी मिसेस प्रेग्नंट चौगुले. मी मिसेस चौगुले द प्रेग्नंट. विशाखा सुभेदार केबिन मध्ये भेटून येते. हो. मम्मा. टक टक. हे कशाला? मी आहे तुझा मुका घेऊ मॅम? मी आहे कमीन मॅम? या प्लीज. या. आय एम सॉरी. कोण आपण? ते तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये समीर चौगुले आहेत ना? त्यांची मी धुंबरबान. धर्मपट्टू. एक मिनिट. धत्तेरी वगैरे असं काही नाहीये. शब्द आहे. एक मिनिट. धर्मपत्नी असा शब्द. धर्मपत्नी. ओके, तुम्ही मिसेस चौगुले? होय. ओ माय गुडनेस. मम्मा. उल्फत. काय? एकदम उर्दू. हो जरा. तुम्ही मिसेस चौगुले? हो. ओ आय एम सो सॉरी. एक मिनिट. एक मिनिट. नो इट्स ओके. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा. या बाकुता उल्फत. उर्दू वगैरे कसं काय? एनिवे बरं वाटतंय? हो आता आय एम ओके. तो युअर मिसेस चौगुले? येस. तुमचा दोघांचा चेहरा अगदी सेम आहे. डिक्टो तुम्ही त्याच्यासारखे दिसता. आम्ही जुळे आहोत ना? आम्ही जुळे महिन्यातले आहोत ना? जुळे महिन्यात जन्म झाला आमच्या दोघांचा. अच्छा, म्हणजे एकाच महिन्यात जन्म झाला म्हणून चेहरेपट्टी पण सेम. आम्ही अनेक वर्ष एकत्र आहोत ना, म्हणून आम्ही एकरूप झालेलो आहोत. आम्ही अनेक वर्ष एकमेकांच्या सान्निध्यात आहोत. आज सकाळी तर मला मिशी पण आली होती. नाही म्हणजे अपर लिप्स असतात ना, अपर लिप्स त्या आल्या होत्या. मी त्या करून आले. कुठे आहे? कुठे ते नेट फाटलेले रॅकेट? हे झुरळ. समीर चौगुले? हो समीर चौगुले बद्दल विचारलं तुम्ही? ते घरी आहेत का? मी प्रेग्नंट आहे ना. तुम्ही प्रेग्नंट आहात ना, मग ते का घरी आहेत? माझी काळजी घ्यायला. पण काय हो, म्हणजे तुमचं पोट पाहिलं मी मगापासून बघतेय. बाळ पोटात वाढतंय का फुफ्फुसात? एवढं वर खाली सारखा फिरतो तो इथून तिथे. अच्छा. हो काल इथे गेला होता. बच्चू फुफ्फुस आहेत ना ते, मग पाय अडकतील तुझे फुफ्फुसात, मग रडत बसशील. काय सांगू हो, एक नंबरचा विचित्र आहे तुम्हाला सांगतो. विचित्र बापाचा विचित्र मुलगा. काय बोलणार? खरंय. उद्या कदाचित तो डोरबेल वाजूनच जगात जन्माला येईल. एक मिनिट. काय? हळू 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 हळू. पण काय हो, तुम्ही अशा एवढ्या भयंकर अवस्थेत, या अशा अवघडलेल्या अवस्थेत इथे ऑफिस मध्ये येण्याचं काय कारण? म्हणजे तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आमच्या ह्यांना पेट्रोमॅक्स लिहू द्या. काय? कुठली? पेट्रोमॅक्स लिहू. ती असते ना, बापाला मिळते ना पेट्रोमॅक्स लिहू. ते पेटर्निटी लिव्ह असं म्हणतात त्याला. पेटर्निटी लिहू द्या. एक मिनिट. अशी काही व्यवस्था आमच्या ऑफिस मध्ये नाहीये, सो ही तुम्हाला लिव्ह नाही मिळू शकत. प्लीज यार, माझं खूप कॉम्प्लिकेशन झाले हो. प्लीज हो, माझा खूप प्रॉब्लेम झाला. हो दिसतंय कॉम्प्लिकेशन दिसतायत ना. बेरिंग सुटत चाललंय, आवाज बदललाय, दिसतंय ना. खूप कॉम्प्लिकेशन. प्लीज द्या हो, मला खरंच गरज आहे हो. आणि एक तुम्ही काम करा, तुमचा जो पगार आहे ना पुढच्या 4 महिन्याचा, तो ऍडव्हान्स देऊन टाका मला. एक मिनिट. एकतरी अशी लिव्ह देता येणार नाही, आणि हा असा ऍडव्हान्स पगार वगैरे काही देता येणार नाही. प्लीज द्या. असं देऊ शकत नाही. एक बाई तुम्हाला विनंती करते, एक बाई एका बाईला विनंती करते, प्लीज द्या. आमच्या घरात खूप गरिबी आहे हो, खूप गरिबी आहे. आता डॉक्टरने मला कंपल्सरी केले एक फळ खायचंच रोज. फळ परवडत नाही हो. मग आमचे हे ते भिंगातून मला चणा दाखवतात. अरे बापरे फळ.
पैसे नाही येतो आमच्याकडे. आमची खूप गरिबी आहे. आता उद्या मला मुलगा झाला, आमच्यात मुंज करतात मुलाची. मी मुलाला सांगेन बाबा तू पळून जाऊन मुंज कर. आणि मुलगी झाली तर मुलीची बाजू म्हटल्यावर आपल्यालाच करून द्यायला लागणार ना मुंज. ते तर आहेच ना. याची अक्कल नाही काही नाही. प्लीज तुम्ही 3 गोष्टी करा. आत्ताच्या आत्ता 4 महिन्याची आम्हाला रजा देऊन टाका. आणि तो रजेचा ऍडव्हान्स आहे तो देऊन टाका. आणि आत्ताच्या आत्ता आमच्या ह्यांना प्रमोशन देऊन टाका. म्हणजे मी जायला. हे असं काही करू शकत नाही. असं अजिबात नाही करू शकत. कळलं ना. तुमचा नवरा ना दमडीचं काम करत नाही माझ्या ऑफिसमध्ये. प्लीज ही हॅज प्रूव्ड. नाही कामाबद्दल, या ऑफिसच्या कामाबद्दल म्हणते मी. नॉनसेन्स. काही काम करत नाही. कशाच्या आधारावर तुम्ही पगार मागताय? 1 मिनिट. मी जोपर्यंत शांतपणे सांगते तोपर्यंत शांतपणे उत्तर द्या. माझ्यातला रणरागिणीला तुम्ही उठवू नका. रणरागिणी आहे तुमचं? काय शाळेत आलात नवऱ्याची बाजू घ्यायला? ऑफिस आहे ना हे? निघा. असं काही देता येणार नाही. तुम्ही निघा. मला आत्ताच्या आत्ता पगार हवाय. मला कल्पना आहे तू जळतेस माझ्या नवऱ्यावर. माझ्या नवऱ्याच्या टॅलेंटवर तू जळतेस. एका आईचा एका बाईचा शाप आहे तुला. मला हो मी जळते. माझा नवरा आहे ना त्याच्या टॅलेंटवर ही खुर्ची बळकावेल म्हणून तू जळतेस. मी त्याच्यावर जळते. हो जळतेस तू. तो समीर चौगुले त्याच्यावर मी जळते. हो. अगं आमच्याकडचं स्टॅपलर आणि खुर्ची पण त्याच्यासारखं जास्त काम करते. कळलं? त्याच्यावर काय जळायचंय? स्टॅपलर आणि खुर्ची पण त्याच्यापेक्षा काम करते. कळलं? मला आता 4 महिने सुट्टी हवी. एक असा काही सुट्टी मिळते मला सुट्टी हवी आहे. असं देता येणार नाही. विशू प्लीज. मम्मा. अरे उल्फत. ओ मम्मा. एक मिनिट. पोटात दुखायला लागलं म्हणजे मम्मा. तुम्ही मला लवकर पगार देऊन टाका. 1 मिनिट. माझा प्रॉब्लेम आला. नाही 1 मिनिट. तुम्हाला खरं तर डॉक्टर कडे नेण्याची गरज आहे आता. कळतं? 4 महिने सुट्टी द्या. 1 मिनिट. एक काम करते मी ना. माझा भाऊ गॅनेक आहे त्याला मी फोन करते आणि त्याला सांगते की तुम्ही इथे लागवलं की या. किंवा मग एक काम करूया आपण तिकडे जाऊया. नको ऐका माझा. ऐका मी हलू पण शकत नाही. अरे बापरे. मामा. ओ गॉड. रुखसत. अरे अरे ओ गॉड. 1 मिनिट. खरं तर 1 मिनिट. तुमची तर डिलिव्हरीची वेळ आली आहे. ओ गॉड तुमची डिलिव्हरी केला. पाणी आण. कमन चादर जरा. कमन 1 मिनिट फोन करा. मी सोयीचं काम केलेलं आहे. मी शिकले. ओके मी नर्सचं काम केलंय. 1 मिनिट. या इथे या असं इकडे. माझं बाळ माझा मुलगा. हा बॉलगा झालाय तुला. मला वाटलं हेल्मेट आहे माझंच आहे. हाय प्रसाद दादा. हाय सई ताई. दादू. मी पण खूप आज एक्साइटेड आहे ऍक्च्युली. का? फायनली. सॉरी मी खूप ब्लश करतोय. मला फायनली माझी व्हॅलेंटाईन भेटली. लावण्या. आम्ही आज पहिल्यांदा समोरासमोर भेटणार आहोत. लावण्या. मी खूप एक्साइटेड आहे मी. ओ माय गॉड. स्लो मोशन मध्ये लागला. हाय लावण्या. लावण्या. मी खूप एक्साइटेड आहे म्हणून ते. सॉरी पहिल्यांदा भेटल्यावर असं होतंय. ते फेसबुकवर मेसेजमध्ये टोनचा अंदाज नाही आला. पण चांगलं आहे. 1 लावण्या.
अगं इकडे कशी तू संध्याकाळचा प्लॅन लक्षात आहे ना तुझ्या? हा लक्षात आहे. 6 वाजता भेटायचंय. 6 वाजता डन डन. एक मिनिट, सत्यभामा कोण? ही सत्यभामा? सत्यभामा? आम्ही सत्यभामा. हे कोण? माझे चुलत काका आहेत. चुलत काका? बापरे, काका म्हणजे अगदीच. नाही अगं तसं सेम एज आहे असं. पण संध्याकाळचं लक्षात आहे ना? आपण भेटू. तू जाग येते मी. तू जा. बाय बाय. हा चल. बाय काका. येऊ नको परत. काका. चुलत काका? काका कशाला ना, सांगायचं ना की बाबा मानलेला भाऊ आहे. मानलेला भाऊ? मग तिला तर कन्फर्म झालं असतं. कसं काय? अहो तिचेच 33 मानलेले भाऊ आहेत. तिच्या स्वतःचेच. अहो दिसती तेवढी साधी नाही, एवढी फुलं बिलं लावणे ती साधी नाहीये. ती लई डोक्याला ताप आहे तिचा. मग तिची सगळी माझ्याकडेच येतात मग निस्तरायला. हो काय? हा मग लई ताप आहे डोक्याला. जाऊ द्या ना तुम्ही, नका ना काळजी करू. मी तिला नंतर काय आहे ना ते सगळं आपलं ते सांगेन तिला. खरं खरं कसं आहे, माझ्या नावातच सत्य आहे ना. मी तेच बोलतो की तुझं नाव सत्यभामा. फेसबुक वर लावण्य का सांगितलंस तू? ते लावण्य माझं मी ते फेसबुक अकाउंट वर नाव ठेवलंय. कसं आहे, माझं खरं नाव सत्यभामा. या नावाने मी फेसबुक वर अकाउंट नाही ओपन करू शकत. का? आई बाबाला संशय येतो माये. मी कोणत्या नावाने हाक मारू? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मला पिल्लू का नाही बरं म्हणत? पिल्लू. 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 आईचा फोन आहे. एक मिनिट. हाय बोल. हाय इथं आले ग. इथं आले, मार्केट मध्ये आले. हा भाजी घ्यायला आले ग. आता असं काय करते आई तू? तू नाही का मला सकाळी म्हणली भाजी घ्यायला जा म्हणून मार्केट मध्ये? हे बरं आई तुझं तुला इसरायला लागली बर का. हा आवाज काढा, आवाज. भाजीवाल्याचा आवाज काढा. मी हाँ वो प्याज कैसे दिया? प्याज कैसे दिया? वो 20 रुपए लीटर दिया. 20 रुपये लिटर प्याज तुझ्या बापाने ठेवला होता का? अगं आई बघ, हे लोक असे वागित्यात. प्याज प्याज, कांदा कांदा. अच्छा प्याज म्हणजे कांदा. कैसा दिया प्याज? मला वाटलं ते वो कोकण में हमारे तांदूळ की बनती ना, वो आजारी असल्यावर तांदळी प्याज, तांदळाची प्याज वाटली मला. वो प्याज दिया. वो आप लो 10 पाव आलू, 10 पाव आलू. अच्छा है 10 पाव. अरे आलू ले लो, टमाटर ले लो, ये रतालू ले लो. मस्त मस्त मस्त. मूली ले लो. मूली क्या, मूली बरोबर मुलं पण ले लो. अरे ले लो भैया. कोथिंबीर कैसा दिया? वो ऐसा है वो. आवाज नेट बोलो ना. वो ऐसा है. वो जाने दो. वो सूरन ले लो. सूरन. आलू ले लो, सूरन ले लो. अरे भैया वो जरा आधा किलो कांदा देना. हाँ कांदा देना आधा किलो. नाही मी भाजीवाला नाहीये. मग वरड तो कशाला रे? अरे मार्केट में झगड़ा काय को करताय तुम लोग? आई ऐकलं ना तू? तुला पटलं ना आता मी भाजी मार्केट मध्ये आहे? मग तू एक काम कर. तू आहे ना तिकडे दारावर भाजी येईल ना, ती चिकत घे. चल ठेवते फोन. काय होतं? सॉरी. नाही ठीक आहे, मला मज्जा आली ना. पण तुम्हाला माहित नाही, घरी गेल्यावर माझी लय सज्जा होती. अहो म्हणजे माझी आई आहे ना, माझ्यावर विश्वासच नाही होतीचा. मी लय प्रश्न विचारती. कुठं गेली, कशाला गेली, काय आला गेली, काय करती, लय प्रश्न विचारती. तिला माहित नाही. मी एकदा जर का ठरवलं ना, तर मंदिरात घंटा वाजवून प्रार्थना करून येईपर्यंत लफडं करून मोकळी होईल. मी खऱ्यानं वागते म्हणून. आता तोंडावर माझ्याशी एवढा आई बरोबर खोटं बोलला, खरं नाही कसं काय? अहो त्याचं पण कारण आहे. मी जर बोलले असते ना, मी माझ्या दोस्ताला भेटायला गेले, तर मग म्हणली असती मला
झालायचं परत सुरू म्हणजे नंदाचं आम्ही मैत्रिणी कशा 9 मैत्रिणी 6 मैत्रिणी अशाच पळून गेल्या आणि 3 जण राहिलोय त्याच्यामुळे 3 जरा जास्त मनावर घेतलंय बाकी काय नंदाचा जवळजवळ तुमच्यासारखंच वाटतंय मला सगळं पण मी आवाज कसा काढला छान काढला आई डेडाचा फोन आहे डेडा हा डेडा बोला हा डेडा हा मी जरा ट्रॅफिक मध्ये जरा घाई गडबडीत हा ट्रॅफिक लागलं इथं हा डेडा हा अहो नाही इथं ऑटो मध्ये बसले ऑटो मध्ये हा बोला पटकन अहो नाही ना डेडा अहो खरंच ऑटो मध्ये घरीच येते मी डेडा आता ट्रॅफिक आहे म्हणलं रिअल नाही का लागणार आवाज काढा आलू ले लो टमाटर ले लो अरे ककड़ी ले लो अरे तुम भी ना ऑटो वाला भैया ये मार्केट में काय को जाता है कस्टमर फोन पे बोलता है तो तुम वळव्या क्या हमको बनाता है क्या तुम उल्लू बनाता है क्या हे ना रिक्षा वाले असेच आहेत अहो आपण रिक्षा ट्रॅफिक ट्रॅफिक आहे लय उत आलाय बर का या बाईक वाल्यांना बाबो सिंग ले लो सिंग बहन जी सिंग टाइम पास सिंग ले लो सिंग भैया सिंग मेरे को एक पूरी सिंग देना एक पूरी सिंग देना नहीं मी शेंगदाणे वाला नाही आहे वरडतो कशाला पटलं का डेडा पटलं का ट्रॅफिक मध्ये येते हा अहो इथं फेरीवाले फेरी त्यात ना लय हा डेडा अहो इथं ते हे पण आले सिग्नल वर येतात ना पैसे मागायला भिकारी ते पण आहे तिथं कळलं असेल आता कशाला का नको आता बोलू नाही अहो नाही माझ्याबरोबर कोणीच मुलगा नाहीये ट्रॅफिक मध्ये ना ती भीक मागायला येतात ना मी जेवलो नाही 2 तास जेवलो नाही दे ना मला 2 तास मी जेवलो नाही अरे कोण आहेस कोण तू अरे माझं सोड तू कोण आहेस तू काय येतोय सारखा डेडा अहो डेडा हे ट्रॅफिक वाले आहेत ना लय त्रास द्यायला लागलेत बरं का आम्ही फोन ठेवते मी बोलते तुमच्याशी मी येते घरी पोहोचते लवकर हा ठेवा डेडा सत्यभामा हे तू मला का करायला लावतेस सगळं अहो मी तुम्हाला भेटायला आले ना पण हे कसं आहे म्हणजे तू आता मम्मीला सांगितलंस ना तुझ्या आईला मी भाजी मार्केट मध्ये कट्टू बाबांना सांगतेस की मी रिक्षात ट्रॅफिक मध्ये बाबांनी आईला सांगितलं तर नाही आईचा बाबांवर बिलकुल विश्वास नाही बाबा 1 नंबरचे खोटारडेत हा म्हणजे कुठली फॅमिली तेच तर सांगते एक बाबा सोडला ना आमच्या घरात तर आम्ही तिघं पण ना खोट्ट बोललेलं आवडत नाही आम्हाला बिलकुल आवडत नाही मी माईवाली बहीण आणि माईवाली आई अजिबात खोट्ट बोलत नाही बरं का पटकन सांगा कोणाचा आवाज काढायचा सांगा बॉयफ्रेंडचा फोन आहे अच्छा बॉयफ्रेंड हा मग तू सांगितलंस की तू सिंगल आहेस असं आपलं बोलणं ताईला आलंय जवळपास लय नाजूक धागा आहे असा कचकन तोडते आता थांबत अरे थांबा राहुल्या बोल अरे नाही का तुला लास्ट टाइम सांगितलं होतं मी महाबळेश्वरला जाणार आहे माझ्या फ्रेंड सोबत मैत्रिणी सोबत हा मी तिथंच आले हे बघ अरे बघ घोडेस्वारी करीते येतोय का आवाज येतोय का घोड्याचा आवाज काढा आवाज काढा तबडक हे बघ गचके बसतायत गचके तबडक ओ भैया ओ घोड़े का एक रपेट का कितना पैसा बोला घोड़े का दिसतोय तो घोडा दिसतोय नाही तेच म्हटलं घोडा दिसत नाही आवाज येतोय घोडा कुठे घोडा कशाला येतोय जाना मर ना तिकडे अरे जाना फोन 1 मिनिट हा राहुल नंतर बोलते तुझ्याशी अरे काय चाललंय हे कोणत्या लेवलचं खोटं आहे का सगळ्यांची खोटं बोलते तुमच्यासाठीच बोलते मी काय माझ्यासाठी तू तुझ्या बॉयफ्रेंडला सांगतेस की मी घोड्यावर आहे आणि त्याला ते पटतंय त्याला काय पण पटत म्हणजे
मुळात तुला बॉयफ्रेंड आहे, तू मला सांगितलं नव्हतं. हे बघा. नाही नाही, आता मला सांगा, तुम्ही मला सांगा, पहिल्या बॉयफ्रेंडला कसं सांगायचं का मी दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत आहे बा? तोंडावर बोलते सरळ सरळ. नाही नाही, अहो नाजूक धागा कचकन तोडून टाकणार आहे मी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो कसं आहे ना, मी सांगणार, मी ना तुमच्यासाठी त्याला सोडणार आहे. तुम्ही कल्लासच्या सरांचा फोन आहे, त्यांना काय सांगू आता? मग मी काय आता फळ्याचा आवाज काढू? काय सांगू? सांगा. तुला काय सांगायचं तर सांग. मी नाही आवाज काढ. सांगा ना. आबा उचलला. आयो आजी गेली हो सर, सकाळी सकाळी माझी. आयो अहो तुम्हाला सांगते सर, सकाळी माझी आजी उठली अंथरुणातून, मला म्हणली भामे मला कोरा चहा बनवून दे ग गुळाचा. म्हणलं आई बिस्किट देऊ का? तर म्हणली नको, मला बिस्किटनी तोटरा बसितो, मला नुसता कोरा चहा बनवून. आजी मानेवर बसेल का? येऊन गेली असेल तर खरंच. तिला कोरा चहा दिला आणि उष्टाचा ठेवून माझी आजी गेली हो सर. नाही नाही, तुम्ही येऊ नका, येत आहेत माझ्या सगळं नातलं येत आहेत. मी नाही करणार. आजा कशी गेली तुम्ही? दादा सावर स्वतःला. आजे बघ तुझा नातू आलाय. नातू बघ कसा गोल गरगरीत झालाय. आजे दादा तू शेवटचा आजीचं तोंड बघून घे, आजीचं तोंड बघून घे शेवटचं. मला बोलायचं ना, माझा विश्वास. हार आणलाय, बॉडी कुठे ठेवली आहे? आजे शेवटचं बघ. आजे उठ ना ग. आजे तू. अरे काय चाललंय? तू सगळ्यांची खोटं बोलतेस. अरे थँक्यू का? तू सगळ्यांची खोटं बोलतेस. अहो काय करू, हे सर आहेत ना, एक नंबरचा लोचट माणूस आहे. मग लय माग लागलाय माझ्या. सर मागे लागले? सांग ना, तोंडावर नाही सांग त्यांना. नाही ना, 20 मार्काचा तोंडीचा प्रश्न आहे ना. तोंडी परीक्षा चालू आहे, नाही म्हणलं तर मग लय गोची होते माझी. मग काय बोलता येत नाही हो. लाज वाटते तुला? लाज वाटते? काय बोलतेस? तुला नाव का तुझं सत्यभामा? काय आयुष्यभर तुझी मस्करी करायची म्हणून नाव ठेवलंय सत्यभामा? नाही नाही, कसं आहे ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे, पण बघा ना, पाच सगळे टपून बसलेत. आता 2-2 मिनिटाला फोन करीत्यात. याला काय अर्थ आहे का? आणि बघा ना, सकाळीच मला एक मेसेज आलाय, तुम्ही टेन्शन नका ना घेऊ. सकाळी किती सुंदर मेसेज आलाय, लय असा अर्थ आहे ना त्याचा, पर असा तुम्हाला पर भिडल काळ झाला. बघा हे बघा, यो मेसेज. अहो बेटर टू गेट हर्ट बाय द ट्रूथ विथ कम्फर्टेड लाय. म्हणजे काय? माहित नाही. राहुलचा फोन आहे, राहुलचा आवाज काढा प्लीज. तुम्हाला माझी शपथ आहे, माझी शपथ आहे, माझ्या आजीची शपथ आहे तुम्हाला. हा राहुल बोल. अरे घोड्याचं सांगितलं होतं ना राहुलला. हा राहुल बोल. 1 मिनिट, डॅडाचा फोन आला. 1 मिनिट. हा डॅडा बोला. 10 पाव आलू ले लो. त्या आईला सांगितलं ना आपण, डॅडाला काय सांगितलं होतं? हा रिक्षा डॅडा. सरांना सांगितलं होतं. तुम्ही काही डोक्यात पडले का? एवढं तुम्हाला कळत नाही? इतकं सोपं आहे. आईला भाजी, सरांना आजी, रिक्षाला डॅडा आणि राहुलला घोडा. एवढं सोपं आहे, कळत कसं नाही बरं? काय कामावर ठेवलंस मला? नाही, आवाज काढायला कामावर ठेवलं. परडे देतेस का इकडे? परडे नाही, प्रेम हाय वो. प्रेम असं खोटारडा प्रेम मला नकोय. अरे मी अशा प्रेमाचा धिक्कार करतो. धिक्कार. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. मोर्चा आलाय. मुर्दाबाद, मुर्दाबाद. मालकशाही.